श्रावणीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी खूप खास गोष्ट घेऊन आली आहे, जे जास्त करून बायकांसाठी तर ते खूप खास असतात। ते म्हणजे आहे ह्या सगळ्या आपल्या साड्या। हे सगळे आहेत जे माझ्या साडी आहेत, काही लग्नाच्या साड्या आहेत, कोणी मला गिफ्ट म्हणून दिले आहे। तर आज मी तुम्हाला माझं साडीचं कलेक्शन दाखवणार आहे आणि लवकरात नवरात्र येते आहे। तर नवरात्रामध्ये मला साडी नेसायला तर नाही मिळणार, कारण लहान बाळ आहे माझं, पण माझ्याकडे काय काय कलरच्या आणि कोणत्या कोणत्या साड्या आहेत ते नक्की तुम्हाला मी दाखवणार आहे, तुमच्याबरोबर शेअर करणार। आणि तुम्ही बघू शकता का, मी छानसं असं झुमका जे मी काल तुम्हाला दाखवलं होतं माझं इयरिंग्स कलेक्शनमधून, तर ते आज मी घातलं आहे। आणि प्लीज मला कमेंट करून सांगा की मला ते कसं वाटतं आहे माझ्यावरती। तर मग आता आपण आपलं साडीचं कलेक्शन स्टार्ट करूया। तर हे आहे माझी सर्वात पहिली साडी, जी खूप जुनी आहे ही साडी। आणि ही मी साडी पहिल्यांदा नेसली होती, मी खूप लहान होती आणि ही साडी मी खूप जपून ठेवलेली आहे। ह्याचे ब्लाऊज माझे 2 ब्लाऊज झाले। एक ते ह्या साडीवरचं मी ब्लाऊज शिवलेला, तो पिन लावून थोडंसं झिजलं गेलं। त्याच्यानंतर मग मी हा कपडा ठेवलेला होता, तो प्लेन घेतलेला होता असामध्ये, त्या कपड्याचा ब्लाऊज परत शिवला मी। तर ही माझी पहिली साडी आहे। त्याला असं छानसं असं डिझाईन आहे, फ्लावरचं असं वर्क केलेलं आहे। आणि हा पल्लू पदर आहे, हा वाला ते एकदम प्लेनमध्ये आहे। तर ही माझी पहिली साडी आहे। ही माझी दुसरी साडी आहे, ही सुद्धा खूप जुनी आहे। ही सुद्धा लग्नाच्या आधीची माझी साडी आहे। ही साडी आमच्या बिल्डिंगमध्ये, म्हणजे माहेरच्या बिल्डिंग सोसायटीमध्ये पूजा होती आणि त्यावेळी सर्वांनी डिसाईड केलं होतं की एकसारखं कलरच्या साड्या आपण नेसायच्या, आणि त्यावेळी ही मी साडी घेतली होती। आणि ही साडीसुद्धा खूप छान आहे, लाईट वेट आहे ही साडी, तुम्ही कधीही केव्हाही झटपट अशी नेसू शकता। खूप छान आहे ही साडी, येल्लो आणि थोडा ब्राउनिश आणि मरूनमध्ये कलर आहे, हा पदर आहे त्याचा। आणि हे असं मस्तपैकी डिझाईन आहे त्याला, सिंपल अशी ही साडी मला माझ्या मम्मीने दिली जेव्हा माझं लग्न झालं होतं। तर लग्नानंतर नेसायला घरी सासरी नेसायसाठी ही अशी हलकी साडी मला दिली होती, आणि खूप सॉफ्ट आहे, मी कधीही केव्हाही नेसू शकते ही साडी। आणि इथून हे असं छोट्यासं डॉट वगैरे टिकल्यांसारखं असं डिझाईन आहे ह्याला। आणि इथे असं हे असं प्लेनमध्ये आहे, हे पदर आहे साडीचं, खूप छान आहे ही साडी, सॉफ्ट। आणि माझ्या ह्या साडीवरच्या खूप साऱ्या आठवणी आहेत, आणि ही साडीसुद्धा खूप लाईट वेट साडी आहे ही। आणि ह्याची आठवण म्हणून ही आहे की जेव्हा माझं लग्न ठरलं होतं, तर लग्नामध्ये सुपारी फोडतो आपण, तर त्या सुपारीमध्ये माझ्या सासूने मला साडी नेसवली होती, मला दिली होती ही साडी। आणि ही साडी मी खूप जपून ठेवलेली आहे। ह्याचा ब्लाऊजसुद्धा मी शिवला आहे, ह्याचा ब्लाऊज मी एवढ्या हाताचा ब्लाऊज शिवलेला आहे। आणि खूप छान आहे ही साडी, एकदम बोलू शकतात आपण, एकदम कडक पण नाही म्हणू शकत आणि सॉफ्ट पण नाही म्हणू शकत, अशी ही साडी आहे। ही साडी तर तुम्हाला बघूनच आठवलं असेल की ही कोणत्या पॅटर्नची आहे। तर हे जे नवीन आत्ता रिसेंटली जे पिक्चर येऊन गेलेलं मंगळागौरचं जे गाणं होतं, चल गं बाई खेळूया मंगळागौर खेळूया, तेव्हा ह्या बायकांनी जे साड्या नेसलेल्या होत्या तशाचमध्ये ही पॅटर्नमध्ये ही साडी आहे। आणि हे त्यावेळी खूप ट्रेंड होतं ह्या साड्यांचं। आणि ही साडी मी तेव्हा घेतलेली जेव्हा माझ्या भावाचं घरी गणपती होतं, तेव्हा हे आमच्या सगळ्या बहिणींनी डिसाईड केलं होतं की आपण एकसारख्या कलरच्या, वेगवेगळ्या कलरच्या आणि डिझाईनच्या घेऊया साड्या, तेव्हा आम्ही ही साडी घेतलेली होती। ही सुद्धा एकदम सॉफ्ट साडी आहे, आणि पटकन नेसेल अशी ही साडी आहे, झटपट अशी।
म्हणजे डेली यूजसाठी पण आपण ही नेसू शकतो। ही साडी आहे, ही साडी एकदम प्लेन साडी आहे, रेड कलरमध्ये आहे आणि ह्याचा ब्लाऊज एकदम कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे पूर्ण असं सॉफ्ट कपडा आहे त्या ब्लाऊजचा आणि ते मी शिवलासुद्धा खूप छान आहे। आणि ही साडी मला जेव्हा माझी पहिली मुलगी होणार होती तेव्हा ओढभरणीच्या वेळी वहिनीच्या आत्याने ही साडी मला नेसवली होती। तर ही साडी आहे ही सुद्धा एकदम लाईटवेट साडी आहे आणि पटकन नेसू झटपट अशी ही साडी आहे। खूप छान साडी आहे। माझ्याकडे अशा प्लेन साडी एकही नव्हती, तर मला ही एक साडी मिळालेली आहे। ही साडी येल्लो कलरमध्ये आहे, हल्दी पिवळा कलर बोलू शकतो अशी ही साडी आहे। ही साडी माझं लग्न झाल्यानंतर माझ्या सासूनी मला ही साडी नेसवली होती आणि ह्याचा हे पदर आहे जो असा आहे लाईनमध्ये राणी पिंकमध्ये, खूप छान आहे। ही सुद्धा एकदम पटकन नेसेलची बॉर्डर वगैरे डिझाईन आहे आणि पटकन नेसू अशी ही साडी आहे। लाईट वेट आहे, डेली यूजला आपण नेसू शकतो वगैरे, खूप छान आहे। मला ही साडी छान वाटते नेसल्यानंतर। ही साडी जी आहे ही साडी मला बघता क्षणी आवडलेली होती आणि ही नवीनची नवीन कोरी साडी होती आणि ही साडी होती माझ्या वहिनीची म्हणजे माझ्या जाऊबाईची आणि ही त्यांना नेसवलेली साडी होती पण त्यांनी कधी नेसली नव्हती, म्हणून मला साड्यांचा खूप आवड असल्यामुळे मी ही साडी घेतली त्यांच्याकडून आणि मला खरंच ही साडी खूप आवडली। ही साडीसुद्धा एकदम हलकी आहे, पटकन नेसू शकतो आणि ही साडी मी माझा दुसरा गौरी वौसा होता तेव्हा मी ही नेसली होती। आपल्यामध्ये गौरी वौसाला नवीनच्या नवीन कोरी साडी आपण असं नेसावी असं म्हण असते, तर मी त्यावेळी ही साडी मी नेसली होती। ही साडीसुद्धा नेसल्यावरती खूप छान वाटते। ह्याच्यामध्ये असं चमकीचं असं थोडाफार लूक आहे, ते म्हणतात ना जगामगा आणि माझ्याकडे बघा, तसल्यातली ही साडी आहे पण खूप छान आहे। मी ह्या साडीचा ब्लाऊज एकदम सिंपल आणि गोल्डन कलरमध्ये मी ब्लाऊज शिवलेला आहे। ही साडी आहे ही सुद्धा थोडा मोरपीशी कलर बोलू शकतो। ही साडीसुद्धा एकदम सॉफ्ट आहे, हलकी आहे, पटकन नेसू शकतो डेली वेअरसाठी आणि ह्यालासुद्धा अशा डिझाईन आहे प्रिंट केलेले आणि हाताने वर्क केलेलं हे असं डिझाईन आहे त्याचं। आणि ही साडी मला रक्षाबंधनला माझ्या भावाने मला दिली होती, मला नेसवली होती ही साडी। तर या साडीचा ब्लाऊजसुद्धा मी एकदम सिंपल ठेवलेला आहे, गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे। गोल्डन ह्या कारणामुळे कारण गोल्डन ह्या बॉर्डरला असं गोल्डनची पट्टी आहे, त्याच्यामुळे मी गोल्डनचा ब्लाऊज शिवला आहे आणि गोल्डन कलर आणि सिल्वर कलर कशाही साडीवरती जातोच हो ना, तर मग मी असं गोल्डन कलरचा ब्लाऊज शिवला आहे त्याच्यावरती ह्या साडीवर। ही साडी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण ही माझ्या नवऱ्याने मला घेतली होती दिवाळीला, पहिल्या दिवाळीला आणि पहिलं म्हणू शकत दुसऱ्या दिवाळीला मला ही साडी माझ्या नवऱ्याने मला घेतली होती आणि ही साडी मी नेसली होती माझा पहिला गौरी वौसाच्या वेळी मी ही साडी नेसली होती। ही साडी मला खूप आवडली कारण ह्याचा जो कलर आहे तो शाईन करतो, ते मला आवडलं आणि असे फ्लावरमध्ये अशा डिझाईन आहेत त्याला आणि मेन म्हणजे इथे पदरला हे असं गोंडे आहेत आणि हा त्याचा पदर आहे आणि ही साडी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण माझ्या नवऱ्याने मला साडी घेतली होती। मी खूप खुश झालेली कारण मला ती साडी आणि तिचा कलर बघून मला खूप आवडलं होतं ही साडी। ही साडी आहे ही साडी माझ्या मम्मीने मला घेतलेली, म्हणजे नेसवलेली माझ्या मम्मीने मला। ही डार्क ग्रीन असं कलरचं आपण म्हणू शकतो आणि हे असं राणी कलरमध्ये त्याचा पदर आहे। ही साडी माझ्या मम्मीने मला नेसवलेली ओढभरणी होती तेव्हा मी ही साडी नेसली होती। आपल्यामध्ये असं म्हणतात की हिरवा कलर जास्त चांगला असतो, त्याच्यामुळे तो हिरवा न करता तर मम्मीने मला हिरवामध्ये हा कलरची मला नेसवलेली साडी
खूप छान आहे. ही साडीसुद्धा हलकी आहे. मी कधी मला वाटेल तर मी नेसू शकते आणि नेसल्यावर खूप छान वाटते अंगावरती. ही एक साडी आहे. ही थोडीशी ब्राउनिश वगैरे कलर आपण म्हणू शकतो आणि हे असं याची साडी ही पदर आहे आणि ही साडी आहे. ह्याचं मेहंदी कलर आपण बोलू शकतो. तर ही साडी मला असं वाटतं की ही साडी माझ्या मम्मीची आहे. मला आता आठवत नाही आहे, पण असं वाटतं आहे की मम्मीची आहे. कारण मी अशी मुलगी आहे ना की जी मम्मीची साड्या इतक्या चांगल्या साड्या आहेत की मला ते आवडतात. हां, एवढंच आहे की ती काठपदराच्या साड्या असतात. नेसायला खूप हेवी पडतं, म्हणजे कष्ट घ्यावे लागतात त्या साडी नेसायसाठी. पण ठीक आहे, मला आवडतात ह्या साड्या. अशा सॉफ्ट आहे कपडा या साडीचा आणि मला असं वाटतं मम्मीचीच साडी असावी. मम्मीकडून मी साडी घेतलेली ही. तर ही एक माझ्याकडे साडी आहे. ही मी जास्त वेळ नव्हती नेसली होती, कारण काठपदराची असल्यामुळे पटकन नेसायला वेळ लागतो या साड्यांना. त्याच्यामुळे मी ही साडी जास्त वेळ नाही नेसली, पण नेसली आहे कारण त्याचा मी ब्लाऊज शिवला आहे, त्याच्यामुळे मी ही नेसलेली आहे. तर ही साडी सगळ्या मुलींसाठी खूप स्पेशल साड्या असतात. अशा साड्या जे आपण लग्नामध्ये नेसतो शालू म्हणून. तर ही साडी जी आहे ती मी लग्नामध्ये शालू म्हणून मी नेसली होती आणि त्याचा तर तुम्ही जवळून बघू शकतात. तर हा त्याचा पदर आहे आणि ह्याला छानसे की टिकल्याचे जसे चिटकवलेले असतात, शाईनवाली साडी आहे. बरं, मी ही साडी खूप वेळा नेसली होती कारण ही खूप हलकी होती आणि लग्नात तर आपण नेसतो शालू म्हणावा. तर काहींचं असं असतं की खूप शालू हेवी असतात, जड असतात, जे आपण लग्नामध्येच नेसतो, त्याच्यानंतर आपण नेसतच नाही. ते असेच पडून राहतात सुटकेसमध्ये, कबाडमध्ये आणि कधीतरी आपण असं साफसफाई करतावेळी आपल्याला ते दिसतं, मग आपण त्याची आठवण काढतो. तर माझ्या बाबतीत असं काही झालं नाही आहे, कारण ही साडी मी खूप वेळा नेसलेली आहे. कारण का माहीत नाही, माझ्या सासूला ही साडी आवडली तर का माहिती आहे. मी कोणाच्याही घरी पाया पडायला जावं किंवा आपण भेटायला जातो तर माझी सासू मला म्हणायची, फक्त ही साडी नेस किंवा माझी अजून एक साडी जी मी साखरपुड्याला नेसलेली होती ती साडी नेस, ही साडी नेस, ती साडी नेस. तर असं होतं. त्याच्यामुळे मी ही साडी नेहमी माझ्या कपाटामध्ये असते, हँगरला लटकलेली असते. आणि ही साडी आहे ही माझी स्पेशल म्हणून साखरपुड्याची साडी आहे ही माझी. ही ग्रीन कलरमध्ये आहे आणि ह्याचं पदर जो आहे तो ह्याचा जो पदर आहे तो ऑरेंजमध्ये आहे. आणि ही साडीसुद्धा एकदम लाईट वेट साडी आहे, ही म्हणू शकतो तुम्ही, एकदम लाईट वेट साडी आहे आणि एकदम सॉफ्ट आहे, म्हणजे हलकी आहे, जास्त हेवी नाही आहे ही साडी. कधी पण मी पटकन नेसू शकते आणि मी ही खूप वेळा नेसलीसुद्धा आहे. आणि ही रिसेंटली मी माझ्या बारक्या मुलीच्या बारशाला मी नेसली होती ही साडी आणि खूप छान वाटत होती ही साडी मला. तर ही अशी साडी आहे आणि ही साडी आहे. ही साडी माझं लग्नानंतर मी पहिल्यांदा दिवाळीला माहेरी गेली होती, तर तेव्हा आपल्या सणाला देतात ना साडी, असं नेसवतात, तर माझ्या मम्मीने मला ही साडी नेसवलेली. ही असं हे खूप लाईट वेट आहे, पण ह्याचा जो पदर आहे हा खूप जड आहे, कारण त्याला खूप वर्क केलेलं आहे आणि असे टिकल्या आहेत. तर पूर्ण असं डिझाईनला अशा टिकल्या आहेत. ही दिसायला खूप छान दिसते माझ्या अंगावरती मी नेसल्यानंतर. आणि मी ही आता गेल्या दिवाळीला मी ही साडी नेसली होती, ही साडी. आणि ही खूप छान आहे, ह्याचा पदर खूप छान आहे, ह्याला आपण एक प्रकार शालू असं म्हणू शकतो. तर हा शालूसारखाच एक प्रकार आहे, पण ही साडी खूप छान आहे. मला मी दोनदा तीनदा तरी ही साडी नेसली असेल, पण ही असं अंगावर घ्यायला खूप जड आहे. तर तुम्हाला माझ्या साडीचा व्हिडिओ कसा वाटला, माझे साडीचे कलेक्शन तुम्हाला कसे वाटले, माझ्याकडे जे साड्या होत्या मी ते तुम्हाला साड्या दाखवल्या आहेत. ह्या सगळ्या साड्या आहेत. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच मी नवीन काहीसे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि तुम्हाला माझे इयरिंग्सचे व्हिडिओ कसे वाटले ते सुद्धा मला कमेंट करायला विसरू नका. चला, बाय.